नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण फायनली कलाच्या हाती खणखणीत असा पुरावा राहुलच्या बाबतीत मिळणार आहे. राहुलने जो काही कांड केलेला आहे त्या संदर्भात खणखणीत असा पुरावा कलाकडे मिळणार आहे आणि मग कला कशी वाट लावणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर कला ही ऑफिसमध्ये आहे आणि अद्वैत म्हणतो की खरंच हे प्रिंटिंग मशीन आपण आणलंय ना, त्याच्यामुळे मार्केटिंग डिपार्टमेंट आणि बिलिंग डिपार्टमेंटचं काम खूप सोपं झालेलं आहे. आणि कलाचा जो पदर आहे तो ड्रॉवरचा जो हँडल असतो त्याच्यामध्ये अडकतो आणि कला पडणार असते. त्यावेळेस अद्वैत तिला सावरतो, पण त्याच वेळी दोघांचेही हात प्रिंटिंग मशीनवरती जातात आणि ते अशा पद्धतीने एकमेकांशी जुळलेले असतात ना, ते मात्र पाहण्यासारखं असतं. ते दोघंही त्या हातांकडे तिथे पाहत नाहीत. हे दोघंही एकमेकांच्या नजरेत पाहत असतात, डोळ्यात डोळे घालून पाहत असतात. आणि त्याच वेळी घडतं असं की ते दोघं जेव्हा एकमेकांकडे पाहत आहेत, एकमेकांमध्ये हरवून गेलेले आहेत, तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत आता प्रिंटिंग मशीनवरून हात काढतात. जेव्हा प्रिंटिंग मशीनवरून हात काढला जातो तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे ती प्रिंट झालेली असते आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने आलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा काय एक्सरे आलाय अशा पद्धतीने. असं अद्वैत जेव्हा बोलत असतो तेव्हा कला म्हणत असते, हो रे चांदेकर, हे काय झालंय? तेव्हा मात्र चांदेकरला ती सांगते आणि मग चांदेकर म्हणू लागतो की खरंच की, म्हणजे हार्टशेप मध्ये एक्सरे बनून आलेला आहे. ही गोष्ट दोघांच्याही लक्षात आलेली असते. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि खूप हसत असतात. त्यांना खूप छान वाटत असतं. एवढ्या छान पद्धतीने ह्या गोष्टी घडलेल्या आहेत हे सगळं त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अद्वैत कला हे एकमेकांकडे पाहून हसत असतात. पण त्या क्षणी एक मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजे तिथे धावत येते, ती म्हणजे पूजा. पूजा येते आणि एक पुरावा दाखवते. म्हणजे तिला बिलिंग सेक्शनचे सगळे डिटेल्स काढायला सांगितलेले असतात आणि ते सगळे डिटेल्स घेऊन पूजा आता तिथे हजर झालेली असते. मग राहुलच्या अंडर ज्या ब्रँच आहेत त्या ब्रँचचे डिटेल्स आणलेले असतात पूजाने. आणि ते डिटेल्स जेव्हा पाहिले जातात तेव्हा कला आणि अद्वैतच्या समोर राहुलच्या विरोधात खूप मोठा पुरावा मिळालेला असतो आणि राहुल काय कांड करत आहे ते सगळं समोर आलेलं असतं. मग राहुलला कला तिथे जाब विचारू लागते. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. माझा आवाज थोडासा खराब झाल्यामुळं तुम्हाला मी त्यासाठी माफी मागते. परंतु प्रत्येक मुद्दा ना मुद्दा भागामध्ये काय झालेला आहे तो सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे संगीता म्हणजे कलाची आई आबासाहेबांची माफी मागायला सुरुवात करते. आबासाहेब माफ करा, आता जे काय घडलेलं आहे ना ते खूप भयानक आहे हे मलाही माहिती आहे. परंतु यामध्ये मला नाही वाटत काजलचा काही दोष आहे. कारण आमच्या घरामध्ये सोहमरावांचा विषयही निघत नाही. काजल फक्त आणि फक्त तिच्या कामामध्ये गुंतलेली असते. घराची जबाबदारी तिने घेतलेली आहे. असं म्हणत तरीही आता जे काही समोर आलेलं आहे त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागते असं म्हणत संगीताने हात जोडलेले असतात आणि बिचारी संगीता माफी मागायला सुरुवात करते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. जे काही घडत आहे ते खूप भयानक असं आहे हे तिलाही माहिती आहे. म्हणून तर तिने माफी मागायला सुरुवात करते. ती म्हणत असते की नाही आबासाहेब, खरंच माफ करा. तेव्हा आबा म्हणतात की जा, काळजी करू नका, काही नाहीये, तुम्ही काजलची काळजी घ्या असं आबा तिला सांगतात. आणि मग कलाचे आई बाबा दोघंही जायला निघतात. कलाला मात्र खूप वाईट वाटत असतं. कारण या सगळ्यामध्ये मूर्खपणा केलेला असतो तो म्हणजे नैनाने खूप मोठी माती खाल्लेली असते. तिला असं वाटत असतं की हे सगळं जे काही आपण करतोय ना ते खूप भारी चाललेलं आहे. या सगळ्यामुळे आपण सगळ्यांची वाहवा मिळवू शकू. पण तिच्या लक्षात कुठे येते की या सगळ्यामुळं तर ती तोंडावर पडणार असते. ती कोणाची वाहवा मिळवणार नाहीये. खरं तर रोहिणी तिचा वापर करून घेते. ही गोष्ट सुद्धा त्या मूर्खाच्या लक्षात आलेली नसते.
तिला फक्त एवढंच वाटत असतं की आपण जे काही केलेलं आहे ना तेच भारी आहे, आपण ज्या पद्धतीने वागत आहोत तेच भारी आहे. पण तिच्यामुळं आपल्या स्वतःच्याच बहिणीचं आयुष्य पणाला लागतंय ही गोष्ट मात्र त्या नैनाच्या लक्षात आलेली नसते. अद्वैत मात्र विचार करत असतो की आज असं काय झालं, म्हणजे मला कळत नाहीये की आज असं काय घडलेलं आहे की ज्यामुळं एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि हे सगळं झालेलं आहे. म्हणजे काय होत होतं, नक्की कशामुळे हे घडलेलं आहे, या गोष्टींच्या बाबतीत विचार सुरू झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे अद्वैत म्हणत असतो की आई काहीच कसं काय बोलली नाहीये. म्हणजे इतर वेळी आरोप करणारी जी आई असते ती आज तिने काहीही आरोप केलेले नाहीयेत, असं कसं काय होऊ शकतं, हा विचार चाललेला असतो. त्यासोबतच इकडे इकडे रजनी जी आहे ती रूममध्ये आलेली असते आणि रजनी मात्र विचार करत असते, रडत असते की आपला मुलगा असं कसं काय वागतोय. कारण सगळ्यांना प्रश्न पडलाय, जो सोहम घरातल्यांना विचारल्याशिवाय बाहेरही जायचा नाही, तो सोहम आज रोज रोज दारू पिऊन येतोय, हे कसं काय होऊ शकतंय, असे प्रश्न पडलेले असतात. आणि त्यासोबतच आता येतो तो म्हणजे श्रीकांत, जो फक्त आणि फक्त आरोपच करणार असतो आणि तो आरोप करणार आहे तेही फक्त रजनीवरती. हे रजनीलाही माहिती असतं. तो म्हणत असतो, बघितलं ना ती मुलगी काय केलं तिने या घरात येऊन, तुम्हाला सांगितलं होतं मी, लक्ष दे रजनी मुलाकडे, त्या मुलीपासून लांब ठेव, कारण त्यांच्या घरातल्या मुली कशा पद्धतीने वागत आहेत ही गोष्ट तुला माहिती आहे. तरीही तू त्या मुलीला सोहमच्या जवळ का जाऊ दिलं, आणि तू समजवलं होतंस ना, उपयोग काय झाला त्याचा, सांग मला, उत्तर दे. इकडे बिचारी काजल मात्र रडत असते. माणुसकीच्या नात्याने आज काजलने निर्णय घेतलेला असतो आणि तिच्यावरतीच ते सगळं शेकलेलं असतं. त्यामुळं तिला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. जे काय घडलेलं आहे ते खूप भयानक असतं. संगीता मात्र तिलाच टॉर्चर करत असते. संगीता तिला म्हणत असते की आता का मुग गिळून गप्प बसलीये, आईबापाच्या तोंडाला काळं फासायचं ते फासलेस आणि आता गप्प बसलीस का, बोल ना, तोंड उस्कटून जरा बोल, असं म्हणत संगीता तिच्यावरती आरोप करते. आणि काजल मात्र रडतच असते. संगीता काजलला म्हणत असते की बोल जरा तोंड उघडून, नक्की कळू दे काय झालंय, तुझ्या मनात काय चाललंय ना ते कळू दे आम्हाला, असं म्हणत ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे संगीताचे बाबा, कलाचे बाबा जे आहेत ते संगीताला म्हणतात की अगं जरा संगे शांत हो ना, आपली पोरगी कशी आहे ते आपल्याला माहिती आहे ना, मग कशाला तू अशा पद्धतीनं बोलतेस तिच्याशी, तिचे काय चुकलंय, तिचं बोलणं तरी ऐकून घेतलं पाहिजे की नाही, का उगाचच बोलत सुटलेस नुसती तिच्याबद्दल, ऐकून घे आधी तिला काय म्हणायचं आहे ते, असं दिनकरराव बोलत असतात. तेव्हा ते म्हणतात की काजल बाहेर ये, मला सांग नक्की काय झालंय, काय घडलेलं होतं, आमचा तुझ्यावरती विश्वास आहे, मला तुझ्याकडून ऐकायचं आहे, असं ते तिला बोलत असतात. तेव्हा काजल येते आणि सांगू लागते, तुम्ही सगळेजण मलाच दोष देणार आहात, पण मला सांगा, एखादी जवळची व्यक्ती किंवा आपल्या ओळखीतली व्यक्ती अशा पद्धतीने रस्त्यावर दारू पिऊन उभी असेल, जिला चालताही येत नाहीये, मी तिला माणुसकीच्या नात्याने त्यांच्या घरी नेऊन सोडलं, हे माझं चुकलं का. मग हे ऐकल्यानंतर दोघांनाही खरंच आपण काजलला इतके बोल लावलेले आहेत या गोष्टीचं वाईट वाटू लागतं. ते दोघंही म्हणत असतात, मग तू तिथं सगळ्यांच्या समोर का बोललेली नाहीयेस. तेव्हा काजल म्हणत असते की मी काय बोलणार होते सगळ्यांच्या समोर, कारण मी सगळ्यांच्या समोर जर काय बोलले असते तर माझ्यावर कोणी विश्वास ठेवला असता का. हे तेवढंच खरं आहे, कारण काजलच्या बाबतीत जे काय वाटेल ते बोलून नैनाने आधीच घाण केलेली होती. त्यामुळं काजलचं म्हणणंही तेवढंच बरोबर होतं की मी कितीही खरं बोलले असते तरीही माझ्यावरती कुणीच विश्वास ठेवला नसता, असं काजल बोलून जाते. संगीता विचार करू लागते की आपण आपल्या मुलीला वाटेल तसे बोल लावले, असा विचार तिच्या मनात येतो. बाबा ही काजलची समजूत घालतात आणि ते म्हणत असतात की जाऊ दे, जे झालं ते गेलं. पण काजल म्हणत असते की आज माझी काहीही चूक नव्हती, जे काही घडलेलं होतं ते इतकं भयानक होतं, तरीही सगळ्यांनी माझ्यावरच दोष दिला, मलाच दोष दिलेला आहे, वाटेल त्या भाषेत सगळेजण माझ्याशी बोललेले आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणत असते की एवढं सगळं झालं आणि सगळ्या गोष्टीचा दोष आपल्या मुलीला सहन करायला लागलेला आहे, असं तिचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे आता कला आलेली असते ती सरोजच्या रूममध्ये. सरोजला विचारते, आत येऊ का कला सरोज मॅडम. तेव्हा सरोज म्हणते ये. तेव्हा कला बोलायला आली हे सरोजलाही लक्षात आलेलं असतं. सरोज म्हणते, बोल काय झालं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की आज रोहिणी मॅडम तुम्हाला वारंवार बोलत होत्या
की सरोजनी तू सांग त्या मुली कशा आहेत काय, पण आज तुम्ही इकडे काजलवरती विश्वास ठेवला, यासाठी खरंच मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आलेली आहे. या भाषेमध्ये कला बोलत असते आणि सरोजला थँक्यू म्हणत असते. कारण जे काय घडलेलं असतं ते खूपच भयानक असं असतं हे कलालाही माहिती आहे. म्हणून तर तिने थँक्यू म्हणण्यासाठी आलेले असते. कारण सरोजने जराही आरोप केलेले नाहीत. आणि मग सरोज म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, मला घरातलं वातावरण गढूळ करायचं नव्हतं. कशा आहे तुम्ही सगळ्या ते मला माहिती आहे, पण मी जास्त बोलून अजून जास्त वाढलं असतं. त्यावेळेस कला म्हणते की म्हणजे तुम्ही हे मान्य केलेलं आहे की आत्ता घरातलं वातावरण शांत करण्यासाठी तुम्ही माझी बाजू घेतली, माझ्या घरातल्यांवरती आरोप नाहीत केले, असं म्हणत कला थँक्यू म्हणते आणि तिच्या रूममध्ये येते. अद्वैतला ती म्हणू लागते की जे काही झालेलं आहे ते खूप भयानक झालेलं आहे. राहुल सोहम असं कधीच वागलेला नाही. आपल्याला सोहमशी बोललं पाहिजे. नक्की त्याच्या मनात काय चालू आहे, त्याच्या डोक्यात काय चालू आहे, या सगळ्या गोष्टींबाबतीत आपल्याला विचार करावा लागणार आहे चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, आजपर्यंत असं कधीच झालेलं नव्हतं, पण आता सोहम असं का वागतोय ह्या गोष्टी कळायच्या काही मार्गच नाहीये. पण आपल्याला नक्कीच या गोष्टींच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे. हे बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा कला म्हणते की तू लवकरात लवकर त्याच्याशी बोलून घे. जर तू त्याच्याशी बोललास तरच गोष्टी क्लिअर होतील आणि आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळेल, असं कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं. आणि कला अद्वैतला समजून सांगत आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी अद्वैत सकाळी बोलणार असतो सोहमशी. कला आता तयार होऊन आलेली असते आणि कला जी आहे ती अद्वैतकडे पाहत असते. जेव्हा ती अद्वैतकडे पाहते ती केस पुसत असते, आरशाच्या समोर उभी असते, पण अद्वैतचं लक्ष मात्र तिच्याकडेच असतं. ही गोष्ट मात्र तिच्या लक्षात आलेली असते आणि त्यावेळेस अद्वैत तिच्याकडे एकटक पाहतोय. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र कला जी आहे ती अद्वैतला विचारू लागते, त्याचबरोबर अद्वैतला बोलू लागते. अद्वैतची चांगलीच तंद्री लागलेली असते, अद्वैतचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. आणि तेव्हा मात्र कला म्हणते चांदेकर, तरीही त्याचं लक्ष नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र कला अद्वैतच्या जवळ जाते आणि त्याच्या इतकी जवळ गेलेली असते की तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो खरे? तेव्हा कला म्हणते कोणाची तंद्री लागली? नाही, काय बोलणार होतास तू? अद्वैत मात्र घाबरलेला असतो. कलाला म्हणत असतो की नाही, सोहमशी बोलायचंय, उरक तू, ऑफिसला जायचंय. कला अद्वैतकडे पाहतच राहते. एवढ्या शांतपणे ती त्याच्याकडे पाहत असते, त्याला कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय, खरे माझ्याशी असं का वागते, हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो एकटक पाहत राहतो. त्यानंतर कला जी आहे ती अद्वैतकडे पाहत आहे, अद्वैत कलाकडे पाहत आहेत. दोघांचीही तंद्री लागलेली आहे. आणि मग कला शेवटी अद्वैतला म्हणते की जा सोहमशी बोल जा आधी, असं म्हणत त्याला सोहम सोबत बोलण्यासाठी पाठवते. इकडे अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू असतात. कलाने स्वतःच अद्वैतची तंद्री भंग केलेली असते आणि त्याचबरोबर इकडे या पद्धतीने गोष्टी झालेल्या असतात. त्यानंतर कला अद्वैतला जायला सांगते, तरीही जाता जाता अद्वैत हा जो आहे तो पाहत असतो आणि कलाकडेच पाहत असतो. कारण कलाचं ते जे सौंदर्य आहे ते अद्वैत डोळ्यात भरून घेत असतो असं वाटत असतं. इकडे अद्वैत आता खाली येतो. आबांच्या रूममध्ये सोहमला बोलावून घेतलेलं असतं आणि सोहमवर ती फायरिंग सुरू झालेली असते. सगळेजण ओरडत असतात, सोहमला म्हणत असतात की सोहम, तू जे काय वागतोयस ते पूर्णपणे चुकीचं आहे. तू अशा पद्धतीने वागायला नको होतं. तू जे काय केलेलं आहेस ना त्यामुळे तुला कळतंय का? सोहम म्हणतो की तुम्ही मलाच कालच्याबद्दल बोलताय, बोला, चूक माझी आहे, असं म्हणत सोहम बोलायला सुरुवात करतो. त्याचबरोबर या सर्व गोष्टी घडत असतात. सोहम मात्र शांतपणे ऐकून घेत असतो. अद्वैत म्हणत असतो तू बोल ना, जे काय घडलेलं आहे त्याबद्दल बोल आधी. परंतु सोहम बोलायलाच तयार नसतो. सोहम काहीच बोलत नाहीये, तो शांतच असतो. तेव्हा मात्र अद्वैत पुन्हा ओरडायला सुरुवात करतो. त्याला म्हणत असतो तुला कळतंय का तुझं काय चाललेलं आहे? तुझ्या या वागण्याचा परिणाम काय होतोय हे तुझ्या लक्षात येतंय का? हे सगळं अद्वैत बोलत आहे, परंतु सोहमच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही. सोहम मात्र शांतच असतो आणि त्यासोबतच सोहमचं जे काही वागणं चाललेलं असतं त्याचा त्रास मात्र इथे आबांना होत असतो. शेवटी सोहम तिथून निघून जातो. तो काहीच बोललेला नसतो आणि त्याचबरोबर आबासुद्धा अगदी घायाळ झालेले असतात. ते म्हणत असतात की हे सगळं काय घडतंय?
काय केलं काय पाहिजे या सगळ्यामुळं आबाही विचार करत असतात. आणि मग या जो शाप मिळालेला आहे त्याचा परिणाम सोहमच्या संसारावरही होऊ लागलाय ही गोष्ट आबांच्याही लक्षात आलेली असते. इकडे आता रोहिणीकडे आलेली असते ती म्हणजे नैना. ती म्हणत असते की बघा आता कशी मी वाट लावत आहे ते आणि मी काय करत आहे ते सगळं बघा तुम्ही, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता येते ती म्हणजे अंजू. अंजू येते आणि कलाला म्हणते की तुमची रूम क्लीन केलेली आहे आणि तुम्ही वरच्या रूममध्ये तुमचं सामान शिफ्ट करू शकता, असं ती सांगते. त्याचबरोबर इकडे कला विचार करत असते की कोण आहे असं, का आमच्या रूममध्ये आग लावली असेल, का पेटवलं असेल हे सगळं. या सगळ्या गोष्टींचा विचार ती करायला लागलेली असते. आणि त्यासोबतच कला जी आहे ती सुद्धा शांतपणे विचार करत आहे. मग कला आणि अद्वैत दोघंही ऑफिसला येतात. दोघांचंही बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच कला म्हणत असते की तू सोहमशी बोललायस ना, नक्की लक्षात आलंय ना तुझ्या काय होणार आहे, काय करायचं आहे. तेव्हा अद्वैत सांगतो की हो, बघूया आपण त्याच्याकडे लक्ष देऊया, मला कळत नाहीये की हे सगळं काय होतंय, असं अद्वैत तिला सांगत असतो. त्याचबरोबर कला म्हणते की मला आणखी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पूजा येते आणि गुड मॉर्निंग म्हणते. त्याचबरोबर ऑफिसमधला बराच स्टाफ तिथे येत असतो. कला आणि अद्वैत या दोघांनाही गुड मॉर्निंग म्हणत असतो. आणि राहुल समोरून फोनवर बोलत येत होता तेव्हा कलाचं लक्ष राहुलकडे जातं. आणि राहुल जो आहे तो बोलतच असतो आणि त्यासोबतच कला राहुलकडे पाहत असते. आणि मग अद्वैत पाहतो, अद्वैत पुढे निघून जातो. कलाच्या मात्र लक्षात येतं की नक्की ह्या राहुलचं काय चाललंय, कारण काहीही झालं तरीही राहुलवर माझा डाऊट आहे, राहुल या सगळ्यामध्ये सामील आहे. पण माझ्याकडे आत्ता असा कोणताच ठोस पुरावा नाही, त्यामुळं मी शांत राहते, हे कलाच्या डोक्यात सुरू असतं. कला म्हणत असते की असा खणखणीत पुरावा मिळवणार आहे आणि मग चांदेकरला दाखवून देणार आहे, कारण चांदेकर एवढं सहजासहजी राहुलवरती विश्वास ठेवणार नाही. हे सगळं कला बोलत असते. राहुल भीतच तिथून निघून जातो, कारण त्याला माहिती आहे की ही कला जी आहे ती शांत बसणार नाही. अद्वैत रूममध्ये आलेला असतो, अद्वैत केबिनमध्ये आलेला असतो आणि त्याची कामं सुरू झालेली असतात. कला मात्र अद्वैतकडे बाहेरून पाहत असते. किती निर्मळ मनाचं आहे चांदेकर, खरंच त्याच्या मनात जे आहे तेच चेहऱ्यावरती दिसत असतं. प्रामाणिक आहे तो, आणि या प्रामाणिक माणसाला जर कोण फसवत असेल तर मी त्याला सोडणार नाही, हे सगळं कला विचार करत असते. कलाच्या डोक्यात एकच सुरू आहे की हा जो राहुल आहे याच्या विरोधात खणखणीत पुरावा मिळवायलाच पाहिजे. तो जर मिळवायचा असेल तर ऑफिसमधला एखादा व्यक्ती माझ्याबरोबर असला पाहिजे, जो ऑफिसमध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मला माहिती मिळवू देऊ शकेल. हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र राहुल शोधाशोध करतो. आता ऑफिसमध्ये वेगळा राडा घालायचा आहे हे त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि त्यामुळं तो शोधाशोध करू लागतो. तो म्हणतो की ही कला कुठं गेली. आणि मग कलाच्या केबिनमध्ये कलाने पूजाला बोलावून घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर कला पूजासोबत बोलत असते. त्याचं लक्ष मात्र कलाकडे असतं. तो म्हणत असतो काय चाललं हिचं. कला इकडे पूजाला सांगत आहे ऑफिसमध्ये काही का असेना सगळे डिटेल्स व्यवस्थित चेक केले गेले पाहिजेत, बिलिंग असू दे, बाकीच्या असू दे, आणि कोणी का असेना तो चांदेकरांच्या घरचा आहे म्हणून त्याच्या बाबतीत जर चूक घडलेली असेल तर तीही निदर्शनास आणून द्यायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आणि कोणीही असलं तरीही पहिलं येऊन मला सांगायचं आहे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी काय करायच्या आहेत ते मी ठरवेन. हे सगळं कला तिला सांगत असते. राहुल मात्र पाहत असतो. पूजा आणि कला दोघीही बोलत आहेत. राहुल म्हणतो म्हणजे हिने ऑफिसमध्येही माझ्यावरती बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली, हिचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे, असं सगळं राहुलच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे कला जी आहे ती पूजासोबत बोलते आणि सगळे डिटेल्स तिला देते, नक्की काय करायचं आहे, काम कशा पद्धतीनं करायचं आहे हे सगळं ती तिला सांगत आहे. राहुल मात्र अगदी ढोमकावल्यासारखा बाहेरून तिला पाहत आहे, कारण त्याला खूप राग आलेला आहे. कलाला संपवायचा प्लॅन त्याने केलेला असतो. कला मात्र आता तिच्या केबिनमध्ये असते. ती विचार करत असते की हे सगळं काय चालू आहे, चांदेकरांमध्ये हे सगळं काय घडतंय. काहीही झालं तरीही चांदेकर ज्वेलर्समध्ये एवढा मोठा जर फ्रॉड होत असेल किंवा हा राहुल जर एवढा सगळ्या गोष्टी करून नावाने रड राहत असेल तर मला याला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करणं गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट आता घडते, कारण राहुलने मागच्याच काही भागांमध्ये आपण पाहिलेलं होतं की रोहिणीला सांगितलेलं होतं की मी एवढा मोठा फ्रॉड केला पण ते कोणाच्या लक्षातही आलेलं नाही आहे. तशीच ही गोष्टही कोणाच्या लक्षात येणार नाही, कारण आता राहुलला पैसे तर लागणार असतात.
त्या माणसाला माडेकरच्या घरी द्यायला, त्यासाठी राहुल आता पुढचा फ्रॉड करत असतो आणि नेमकं कला आणि अद्वैत त्या बाबतीतले पुरावे आता शोधत आहेत. कला ही अद्वैतच्या केबिनमध्ये आलेली असते. नवीन प्रिंटिंग मशीन आलेली असते. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरंच ही प्रिंटिंग मशीन खूप छान आहे, म्हणजे बघ ना खरे, यामुळं आपलं मार्केटिंग डिपार्टमेंट आहे आणि त्याचबरोबर बिलिंग या सगळ्यांनाही खूप मोठा फायदा होणार आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच तिथे मात्र आता कलाचा जो पदर आहे तो ड्रॉवरच्या हँडलमध्ये अडकतो आणि कला पडणार असते. त्याच वेळी तिला सावरतो तो म्हणजे अद्वैत तिला सावरतो आणि तिला मदत करतो. दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. दोघांचेही हात प्रिंटिंग मशीनवरती असतात आणि दोघंही विचार करत असतात की हे सगळं काय घडतंय, कशा पद्धतीनं घडतंय, या गोष्टींचा विचार चालू असतो. आणि त्याच वेळी प्रिंट होतं, तो म्हणजे दोघांनीही हात मिळवलेले आहेत आणि तिथे हार्टशेप तयार झालेला आहे. खूप छान असा एक्सरे तिथे तयार झालेला असतो. अद्वैत म्हणत असतो की हो, खरंच हे जे काही घडलेलं आहे ना ते खूपच भारी आहे, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत राहतात आणि जोरजोरात हसू लागतात. त्यानंतर अद्वैत आणि कला या दोघांच्याही डोक्यात विचार सुरू असतात आणि मग कलाने काही डिटेल्स मागवलेले असतात आणि पूजाने ते बिलिंगचे जे डिटेल्स आहेत ते आणलेले असतात आणि तिने येऊन कलाला सांगितलेलं असतं की मॅम, या फाईलमध्ये खूप मोठे घोळ दिसत आहेत मला, आणि आत्ताच्याच नाही तर आधीच्याही तारखांमध्ये त्याच गोष्टी मला दिसत आहेत, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र अद्वैतच्या समोर कलाने ते सगळे पुरावे सादर केलेले असतात. आणि तेव्हा मात्र कला ज्या पद्धतीने हे सगळं करत असते त्यामुळं मात्र इथे खूप मोठी गोष्ट घडलेली असते. आणि अद्वैत आणि कला दोघंही आता राहुलला जाब विचारतात. कला राहुलला विचारते की हे सगळं तुझ्याच बाबतीत का होते, या सगळ्याला तूच जबाबदार कसा आहे, कशा पद्धतीने हे सगळं होतंय, हे सगळं कला त्याला ठणकावून विचारत असते. कारण कलाच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि त्याचबरोबर कलाला कळलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे. आणि मग कला त्याला जाब विचारत आहे, म्हणजे इतक्या दिवस त्याने केलेला जो फ्रॉड आहे तो सगळा फ्रॉड असा समोर आलेला असतो. आणि अखेर अद्वैतच्या समोर राहुलला एक्सपोज करण्यामध्ये कलाला यश आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.